नमस्कार, मी राधिका रेडकर। आज आमच्याकडे नाश्त्याला काय केलं होतं माहिती आहे का तुम्हाला? आठवा काय केलं असेल बुवा, असं की मला त्याच्याबद्दल तुमच्याशी बोलावं असं वाटतंय। असं काय केलं असेल? असं काय रे? इडली चटणी वगैरे तर आपण नेहमी करतो। नंतर वडापाव बाहेरून आणला का नाही, असं बरेच तुम्ही तर डोक्यात विचार एक आणत असाल तर मुळीच आणू नका। मी जे सांगते तो ऐकल्यानंतर म्हणणार काय तुम्ही काही सांगायला लागलं बरं का, आम्ही ऐकून घेतो म्हणून। तर तसं नाही आहे, ऐका। आज आमच्याकडे काय केलं होतं माहिती आहे? फोडणीचा भात। हवा गेली की नाही एकदम। फोडणीचा भात हे काय सांगण्याची गोष्ट आहे की आज आमच्याकडे नाश्त्याला फोडणीचा भात केला होता। अरे काय असं म्हणाल ना तुम्ही मनात, पण माझं पूर्ण ऐकल्यानंतर तुम्ही म्हणाल अरे खरं आहे बरं का, आज फोडणीचा भात केला म्हणजे रेअर होता। आणि खरोखर रेअरच आहे फोडणीचा भात। हल्ली होतो का सांगा बरं? तुमच्या तरी घरामध्ये होतो का फोडणीचा भात? बाकीचं होत असेल तुमच्याकडे, तो तवा पुलाव करत असाल आणि काय करत असाल, व्हेज बिर्याणी करत असाल, अमकं तमकं काहीतरी करत असाल, पण फोडणीचा भात होत नाही। फोडणीचा भात हा आम्ही लहानपणी खाल्लेला भात आहे। आता तो रेअर आहे याचं कारण पण मी तुम्हाला सांगते। आज काय झालं ती आधी गंमत सांगते। काय झालं, काल मुलं आली होती जेवायला आणि ॲज युज्युअल कमी पडू नये अशा ह्याने जर थोडंसं जास्त केलेलं होतं, त्याच्यात तो भात थोडासा राहिल्यानंतर आता काय करावं बरं याचं, असा मनामध्ये विचार आला। आणि आमच्या दोघांच्याही मनात एकच विचार आला की फोडणीचा भात आपण खूप दिवसात खाल्लेला नाही आहे, तर त्यामुळे आपण आज फोडणीचा भात खावा। असं ठीक आहे, मग म्हटलं चला आपण आज फोडणीचा भात करूया। अर्थात काय आहे की कपल म्हणजे असलं खूप वर्ष 50 वर्ष संसार केलेलं असलं तरी त्याचं 50 वर्षानंतर सुद्धा एकमत कधी होत नाही आणि त्याच्यातच त्याचा कपल असण्याचा गुणधर्म दडलेला असतो। त्याप्रमाणे आमचं एकमत झालं नाही। म्हणजे माझ्या नवऱ्याला कसा पाहिजे होता फोडणीचा भात? हिंग मोहरी कढीपत्ताची फोडणी, त्याच्यामध्ये दाणे घालून ते, त्याच्यापुढे कांदा, हिरवी मिरची वगैरे वगैरे। आणि मला कसा पाहिजे होता की लाल तिखट, मीठ आणि वरून लसणीची फोडणी। मी असा करणार आहे म्हटलं फोडणीचा भात। नको मला मुळीच नको। मी दही भात खाईन, तो कालचा राहिलेला भात आहे तो दही भात खाईन, मला मुळीच नको। ठीक आहे म्हटलं, नको तर नको असं म्हणून मी भात करायला गेला। पण मी 50 वर्षाच्या अनुभवाने माहिती आहे मला काय करायचं ते। त्यामुळे मी काय केलं माहिती आहे, त्या भाताचे 2 भाग केले। एक त्यांच्या आवडीचा केला, एक माझ्या आवडीचा केला। आणि बशी समोर केल्यानंतर जो काही चेहरा खुललेला होता की अरे आपल्या आवडीचा भात, फोडणीचा भात। आणि तसंच मलाही झालं, तो भात बघितल्यानंतर अरे आवडीचा भात। कारण त्याची आई त्या पद्धतीने करत होती, माझी आई या पद्धतीने करत होती। आणि आईच्या हातचं हा प्रकार माणूस कितीही म्हातारं झालं तरी त्याला तो अतिशय प्रिय असतो। तर त्यामुळे आम्ही अगदी आनंदाने तो भात खाल्ला, कारण त्याला आमचं लहानपण सगळं लगडलेलं होतं। त्याच्यावर घातलेलं खोबरं हे खोबरं नव्हतं, आमच्या लहानपणच्या आठवणी होत्या। आमच्या लहानपणी काय होतं माहिती आहे का की हा फोडणीचा भात, फोडणीची पोळी हा प्रकार बऱ्याच वेळा व्हायचा। कारण याचं असं आहे की त्या काळी घरामध्ये एकतर माणसं बरीच असायची आणि मोजून मापून करायचा हेच नव्हतं, तिथं रिवाज नव्हता। तिथे कसं होतं की ऐन वेळेला कोणी पाहुणा येतो, मग घरच्या गृहिणीची गडबड नको व्हायला थोडं जास्त अन्न शिजवलं जायचं। राहिलं तर खाऊ की संध्याकाळी, राहिलं तर खाऊ की उद्या, असा तो हे असायचा। आता आमच्याकडे तर काय होतं माहिती का, दोघंच माणसं असल्यामुळे आमचा लिमिटेड स्वयंपाक असतो की ठरलेला स्वयंपाक तो ज्या दिवशी केला त्याच दिवशी संपतो, दुसऱ्या दिवशी ताजा स्वयंपाक। त्यामुळे हा प्रकार म्हणजे अक्षरशः अगदीच रेअर। पण पूर्वी तसं नव्हतं ना, की पूर्वी काय होतं की काही जास्त केलं जायचं, आणखीन दुसऱ्या दिवशी मग त्याचं नाश्त्याला भात, फोडणीचा भात म्हणा किंवा फोडणीची पोळी म्हणा किंवा भाकरी जरी राहिली तरी त्याचं कुस्करा म्हणा, काही म्हणा, हे करून आम्ही खात होतो। आणि त्यामुळे आता जो भात केलेला होता त्याला केवळ तो भात नव्हता आमच्यासाठी तर लहानपणच्या आठवणी होत्या। आणि मग त्या आम्ही लहानपणच्या आठवणी काढून खूप गप्पा मारल्या आणि ती सकाळ आजची खूप छान गेली। म्हणून मला असं वाटतं की जे हे आपण लहानपणी खाल्लेलं असतं की नाही, प्रत्येकाच्या लहानपणचे पदार्थ आपल्या आठवणी वेगळ्या वेगळ्या असतात आणि ते जास्त चवदार तो पदार्थ मोठेपणी खाल्ल्यानंतर तो जास्त चवदार का लागतो, तर त्याला आपल्या लहानपणच्या आठवणी लगडलेल्या असतात। त्या आठवणींचा गोडवा, त्या आठवणींची चव असते आणि त्यामुळे आपल्याला
तो पदार्थ लहानपणी जो खाल्लेला असतो. आपल्या भावंडांची आठवण येते, ती जी आता ती वेगवेगळ्या ठिकाणी गेलेली असतात. आपल्या गेलेल्या आईवडिलांची आठवणी असतात, आजी आजोबांच्या आठवणी असतात, घराच्या आठवणी असतात. सगळं त्याला लगडलेलं असतं आणि म्हणून तो पदार्थ जास्त छान. आता आमच्याकडे काय आहे माहिती आहे, आता आम्ही जास्त एक दिवशी पोळ्या करणार आहोत आणि पुढच्या आठवड्यामध्ये फोडणीची पोळी करणार. पण त्याचं मी सांगणार नाही आहे, कारण तत्त्व तेच आहे. त्यामुळे आता फोडणीची पोळी केली होती वगैरे असं नाही आहे सांगणार मी. पण तुम्ही मला सांगायचं आहे की तुमच्या घरी असं काही लहानपणी होत होतं का? ते तुम्हाला आठवतं आहे का? बरेच दिवसात खाल्लेलं नाही, आता खाल्लं पाहिजे आणि खाल्ल्यावर कसं वाटलं हे मला कळवा. हे सगळं आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या आठवणी कळवायलाही विसरू नका. मला अगदी आनंद होईल, मला मजा येते हे सगळं तुमचं ऐकायला. तुमच्या कमेंट्समध्ये जे काय तुम्ही लिहिता ना ते वाचायला खूप छान वाटतं. तर आजचा तो आमचा नाश्त्याचा फोडणीचा भात. तर तुमचं काय असतं तेही कळवा, मला आनंदाने मी ऐकेन, वाचेन. धन्यवाद.